नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसं काय अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. तर आज आपण धुमाळ कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 10वी आणि 12वी या वर्षाच्या बोर्डाच्या पेपरचे नेमकं लिखाण करायचे कसे हे आपण समजून घेणार आहोत. आपण सर्वच विद्यार्थी 10वी आणि 12वी साठी वर्षभर खूप मेहनत करत असतो आणि खूप अभ्यास झाल्यानंतर हा अभ्यास आपल्याला 3 तासाच्या पेपरामध्ये मांडायचा असतो आणि याच पेपरानंतर आपल्याला भरघोस गुण देखील मिळत असतात. परंतु खूप अभ्यास केला आणि जर पेपरच व्यवस्थित मांडता आला नाही तर त्या मार्कांमध्ये कुठेतरी कमीपणा येत असतो आणि म्हणूनच पेपर जर व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने मांडला तर आपल्याला मार्क देखील त्याच पद्धतीने मिळत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वी आणि 12वीची उत्तर पत्रिका समजून घेऊया आणि पेपर कसा लिहायचा हे देखील बघूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले या ठिकाणी बघा की 10वी आणि 12वीची बोर्डाचा ज्यावेळेस पेपर होतो त्या पेपरमध्ये उत्तर पत्रिकेचं पहिलं पान हे अशा स्वरूपाचं असतं. आता ह्या पहिल्या पानावर तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक काही माहिती भरायची आहे. ती कोणती? तर सगळ्यात पहिले बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो सीट नंबर असतो तो सीट नंबर इथे अंकात लिहायचा आहे. समजा मी इथे लिहितो D130021 हा माझा नंबर आहे आणि तो मी कुठे लिहिला? अंकात इथे लिहिला D130021 आणि त्याच्याच खाली अक्षरामध्ये तोच नंबर खाली लिहायचा आहे. त्याच्याच खाली अक्षरामध्ये तोच नंबर अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित लिहायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही जो पेपर देताय त्या परीक्षकार्थी स्वाक्षरी इथे करायची. कुठे करायची बाळांनो? इथे ती स्वाक्षरी करायची आहे. त्याच्यानंतर तुमच्या परीक्षा हॉलमध्ये जो शिक्षक तुमचा पेपर घेत असेल त्या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून तुम्हाला लाभला असेल त्याची स्वाक्षरी इथं येईल. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या केंद्राचा एक केंद्र क्रमांक असतो. समजा इथं आपण 1200 घेऊया, हा प्रत्येकाचा वेगळा असतो, त्याच्यावर तो लिहायचा आहे. इथपर्यंत माहिती अतिशय काळजीपूर्वक भरायची आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर इथे काही चूक झाली तर तुमचं संपूर्ण वर्ष देखील वाया जाऊ शकतं. आता बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो पुढे काय करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे ज्या विषयाचा तुम्ही पेपर देणार आहात त्या विषयाचं नाव लिहायचंय. आपण इथे काहीतरी टाकूया. समजा मराठीचा पेपर आहे, मराठी घेतलं, मराठी. आता खाली घ्यायचा पेपर. आता मराठीचा पेपर एकच होणार आहे त्यामुळे तिथे काही लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर तुम्ही दिनांक टाकू शकता. या ठिकाणी तुम्ही दिनांक टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि उत्तर लिखण्याची भाषा, तुम्ही वर्षभर ज्या भाषेमध्ये हा पुस्तक शिकलेले आहे त्या भाषेत लिहायचं. समजा मराठीचा पेपर तुम्ही मराठीत लिहिणार असाल तर इथे पण मराठीच असं म्हणायचं, मराठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही ह्या उत्तरपत्रिकेबरोबरच अजून काही सप्लिमेंट जोडल्या असतील तर तिथे याचं हे लिहायचं. समजा तुम्ही एक सप्लिमेंट घेतली, इथे म्हणा एक तुमची ही उत्तरपत्रिका मूळ आणि ती एक जोडली की झाल्या 2, अशा तिथे लिहायचं आहे. बाकी इतर कुठेही तुम्ही काहीही लिहायचं नाही आहे. मग या जागा नेमक्या कोणासाठी आहे? तर या जागा तुमचे जे पेपर चेक होणारे हे गुणदानासाठी जागा आहे. आणि त्याच्यानंतर खाली एक रकाना इथे जो दिलेला आहे, जर तुम्ही पेपर लिहत असताना काही कॉपीज केल्या किंवा काही चुकीचे गैरवर्तणूक तुम्ही केली तर तुमच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सुद्धा त्या पर्यवेक्षकाला असतो. इथे ती कारवाई होऊ शकते. त्यामुळे इथे काळजी घ्यायची की आपल्यावर कुठली कारवाई करणार नाही, किंबहुना तुम्ही तिथे व्यवस्थित वर्तणूक ठेवली पाहिजे. आता बाळांनो, हा झाला पहिला पेपर, पहिलं पान. याच्यानंतर याच्यावर एक काहीतरी स्टिकर देतील ते ब्लॅक कलरचं, ते तुम्ही व्यवस्थित चिपकवायचं आहे आणि पुढे पेपर लिहायला सुरुवात करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक काळजी मात्र घ्यायची. या ठिकाणी तुमचं नाव किंवा तुमची ओळख होईल किंवा इथे काहीतरी देवाचं नाव असं कुठलाच मजकूर लिहायचा नाही. जर तुम्ही असं लिहाल तर तुमचा पेपर हा चुकीचा ग्राह्य धरला जातो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे येऊया आपण.
की नेमका आता पुढच्या पानावर पेपर लिहायचा तरी कसा, मांडायचा कसा. जर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला तर चेक करणारा देखील पेपर चांगल्या पद्धतीने चेक करत असतो. जर तुम्ही अक्षर घाण काढलं, मांडली कुठं मांडणी केली पेपराची, तर पेपर लिहिताना सुद्धा किंवा चेक करताना सुद्धा त्या पेपरला कुठेतरी गुणदान करताना 1-2 मार्क कमी दिले जातात. पण आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला परिपूर्ण क्षमतेने पेपर लिहून पूर्णच्या पूर्ण मार्क पटवायचे. तर आपण जाऊया नेमका पेपर लिहायचा कसा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया कसा पेपर लिहायचा. आता सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही ज्यावेळेस पान पलटवाल त्यावेळेस असं एक पेज तुमच्या समोर दिलेले असेल. आता या पेजवर काय करायचं, तुम्ही मला काय करायचं तर फक्त लिहायचं. तर उत्तर तुमचं बरोबर आहे. तुम्हाला याच्यावर उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. पण अजून आपण या उत्तर पत्रिकेला अजून छान पद्धतीने सजवूया. बघा सजवलेली गोष्ट किती सुंदर दिसते की नाही. आपण सगळे त्याच्यावर अट्रॅक्ट होत असतो सजवलेल्या गोष्टीवर. आणि म्हणूनच कुठलीही गोष्ट सुंदर हवी, चांगली हवी, स्वच्छता हवी. त्यामुळे आता पेपर देखील आपला तशाच पद्धतीने हवा आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर बघा तुमचा जो समाज या ठिकाणी दिलेला आहे त्या समाजाच्या बाजूला एक छोटीशी रेष तुम्ही आखायची. काय करायचं बाळांनो, एक रेष तुम्ही आखायची आहे. आपण आखूया. एक रेष आपण आखली विद्यार्थी मित्रांनो. अशी एक रेष आखायची. कधीही दोघी बाजूंना समाज पाडायचा नाही. दोघी बाजूंना काय करायचं नाही, समाज आखायचा नाही. तुम्हाला ऑलरेडी इथे एक समाज दिलेला आहे. आपण अशी एक रेष आखली. आता इथे करायचं काय, तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा, तुम्ही ज्यावेळेस पेपर आता लिहिणार आहे त्यावेळेस इथे समजा प्रश्न क्रमांक 1 आहे. किती, प्रश्न क्रमांक 1. इथे आपण लिहायचं प्रश्न क्रमांक 1. आणि त्या 1 मध्ये अजून काही उपप्रश्न असतील. फॉर एक्झाम्पल आपण प्रश्न क्रमांक 1 मधील इथे म्हणायचं ए. काय म्हणायचं बाळांनो, ए. आणि या ए मध्ये सुद्धा अजून काही प्रश्न असतील तिथे म्हणायचं 1 त्याचं उत्तर इथे लिहिलं, 2 त्याचं उत्तर इथे लिहिलं, 3 त्याचं उत्तर इकडे लिहिलं, 4 त्याचं उत्तर इकडे लिहिलं. आणि त्याच्यानंतर इथे छानपैकी एक आपण रेष आखूया. आपण काय केले विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक छानपैकी रेष आखली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर ह्या प्रश्न क्रमांक 1 मधीलच बी पार्ट इथे लिहायचा. इथे म्हणायचं बी. आणि त्याच्यात मध्ये मग 1, 2, 3 किंवा तुमचं काय असेल अ ब क. प्रश्न क्रमांक बी मधील अ व क अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पेपर मांडू शकतात. पण इथे काय करायचं बाळ मित्रांनो, तर इथे काहीही करायचं नाही. म्हणजे बॉक्स कशासाठी दिलेले, का दिलेले, तर बॉक्स दिलेले विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा पेपर चेक करेल त्या शिक्षकाला इथे तुमचे मार्क लिहिण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही इथे काहीही करायचं नाही. कायम एक लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 म्हटल्यानंतर इथे प्रश्न लिहिण्याची गरज नाही. ऑलरेडी ते प्रश्नपत्रिकेत कुठला प्रश्न आहे ते दिलेला आहे. तिथे तुम्हाला फक्त ही उत्तर पत्रिका, याच्यावर फक्त उत्तर लिहायचं आहे. आपण बघूया. आता हाताला पहिला पान. पण एक कायम लक्षात घ्या की ज्या ठिकाणी प्रश्न संपेल, आता आपण विचार करू की आपण इथे प्रश्न लिहिला इथपर्यंत, हे समजा पहिलं पान संपलं आणि याच्यात ए लिहिला, बी लिहिला, अजून आपण घेतलं इकडे सी आपण घेऊया. इथे पहिले आपण रेष मारून घेऊया, तसे जायचं. इथे रेष मारून घेतली विद्यार्थी मित्रांनो. इथे पण आपण एक रेष मारून घेऊया. ठीक आहे. या ठिकाणी आपण रेष मारले, इकडे रेष मारली. आपण आलो ह्या ठिकाणी, आपण पान पलटवलं. प्रश्न क्रमांक 1 मधला ए इथं लिहिला, त्याचे उत्तर इथं लिहिलेले, बी इथं लिहिला, त्याचे उत्तर इथं लिहिलेले,
हिच्यात प्रश्न क्रमांक 1 मध्ये सी पण आहे. आपण आता सी वर काय करायचं, समजा आपण इथे आलो आणि इथे आपण म्हणूया प्रश्न क्रमांक 1 मधला सी, त्यातला आपण लिहिला 1 लिहिला, त्याचं उत्तर इथं लिहिलं, 2 लिहिला, त्याचं उत्तर इकडे लिहिलं, 3 घेतला, त्याचं उत्तर इथं. इथे प्रश्न क्रमांक 1 संपला. काय झालं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 संपला. आपण आता इथे पुन्हा एक लाईन मारू. प्रश्न क्रमांक 1 काय झाला विद्यार्थी मित्रांनो, संपला. इथे आपण छानशी काय केली, या ठिकाणी लाईन मारली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, लाईन मारून घेतली. आता पुढे काय करायचं, तर क्वेश्चन क्रमांक 1 पहिला घेतला, सी मध्ये आपण लाईन मारली. आता विद्यार्थी मित्रांनो पुढे काय करायचं, आता ही जागा रिकामी आहे. आता ही जागा काय विद्यार्थी मित्रांनो, रिकामी. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 2 लिहायचा आहे. कधीही प्रश्न क्रमांक 2 हा इथे लिहायचा नाही. नवीन प्रश्न नवीन पानावर सुरुवात करायची आहे. आता प्रश्न क्रमांक 1 इथे झाला, आता इथे घ्या नवीन पानावर प्रश्न क्रमांक 2. काय केलं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आणि मग त्याच्यामधलं जे काही असेल ते ए, मग त्याच्याबद्दल त्याचं उत्तर 1 2 3 4. इथे काय आपण लक्षात घेऊया की नवीन प्रश्न हा नवीन पानावर सुरू करायचा आहे. तुम्ही त्या एका प्रश्नामधले उपप्रश्न त्याच्या खाली लिहू शकता. एका प्रश्नाचे त्याचे उपप्रश्न त्याच्या खाली लिहू शकतात, पण नवीन प्रश्न काय करायचा विद्यार्थी मित्रांनो, नवीन पानावर सुरू करायचा आहे. हा झाला पहिला नियम. आता दुसरा नियम काय, आता समजा मी प्रश्न क्रमांक 1 लिहितोय, 1 मधला ए लिहितोय आणि मला सर्वात पहिले ए चं उत्तर आठवलं, 1 चं लिहिलं. मला त्याच्यानंतर डायरेक्ट 4 चं उत्तर येतंय. ह्या प्रश्नामधल्या ए मधला 1 मी लिहिला आणि त्याच्यानंतर मला 4 चं उत्तर इथे येतंय. 4 चं उत्तर तर मी 1 च्या खाली 4 चं उत्तर लिहू शकतो. 1 च्या खाली 4 चं उत्तर लिहू शकतो. त्याच्यानंतर मला सध्या काही आठवत नाहीये तर मी त्याच्यासाठी ही जागा रिकामी सोडू शकतो. याच्यासाठी काय करतो बाळा, मी जागा रिकामी सोडू शकतो. नंतर मला ज्यावेळेस दुसरा क्वेश्चनचं उत्तर आठवलं त्यावेळेस मी इथे लिहू शकतो 2 चं उत्तर. पण इथे एक चूक मात्र करायची नाहीये की समजा सुरुवातीला मला 1 ए मधला 1 आणि 4 चं उत्तर आठवलं, मी डायरेक्ट इथं बी सुरू केला आणि नंतर मला तिसऱ्या चौथ्या प्रश्न लिहित असताना मला असं आठवलं की मला प्रश्न क्रमांक 1 मधलं त्याचं उत्तर येतंय, तर मी एखाद्या नवीन पानावर मी असं कधीच करायचं नाही की मी समजा नवीन पान घेतलं, प्रश्न क्रमांक पहिला लिहिलेला आहे दुसऱ्या तिसऱ्या पानावर आणि त्या प्रश्न क्रमांक ए मधील तिसऱ्या चौथ्याचं उत्तर मला नंतर आठवलं आणि मी ते शेवटच्या कुठेतरी पानावर किंवा मधल्याच कुठेतरी पानावर लिहायला सुरुवात केली की तिसऱ्याचं उत्तर हे आणि त्याचं उत्तर असं. प्रश्न क्रमांक 1 मधलं ए मधील 1 2 चं उत्तर मी इकडे लिहिलं. असं करायचं नाही. मग तुम्ही म्हणा असं केलं गुणदान मिळणार नाही का, तर मिळतील. पण मग काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, की जो शिक्षक तुमचा पेपर चेक करतोय त्याला इथला मार्क हे तुमच्या पहिल्या पानावर न्यावे लागतात आणि तिथे लिहायला लागतं. आणि इथे लिहावं लागतं सगळ्यात पहिले की सदर गुण हे प्रश्न क्रमांक 1 मधील आहे, त्यामुळे हे मार्क प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिल्या गेले आहे. मग त्या शिक्षकाला इथले मार्क हे इकडे घेऊन प्रश्न क्रमांक 1 मध्ये इथे लिहावे लागतात आणि इथे कुठेतरी लिहावं लागतं की सदर मार्क हे पान क्रमांक त्या तिथले असून इथे ते मार्क दिलेले आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मार्क तर मिळतील पण अशी चूक तुम्ही करायची नाही, असं कदापि करायचं नाही. आता हा का करायचं नाही, तर बघा तुम्ही एक पेपर लिहिलाय पण शिक्षकाकडे अशा शेकडो पेपर आलेले असतात आणि शेकडो पेपरला चेक करायला वेळ खूप लागतो. त्यामुळे जर तुम्ही वेळ खूप लागल्यामुळे जर असा पेपर असेल तर कदाचित तिच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं किंवा मार्क देताना ते मार्क सुटू शकतात. त्यामुळे आपण आपल्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने पेपर द्यायचा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट काय लक्षात तुमची की ज्याचे उत्तर त्याच विचारात लिहायचे. समजा नाही आले उत्तर तर ती जागा आपण इथे काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, सोडू शकतो. ही जागा काय करू शकतो आपण
सोडून द्यायची. ज्यावेळेस तुम्हाला ते उत्तर आठवलं त्यावेळेस तुम्ही सोडलेली जागा तिच्यावर तुम्ही उत्तर लिहू शकता आणि त्याच्यानंतर नवीन प्रश्न नवीन पानावर. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे सर्व पेपर लिहू शकतात. आता प्रश्न पडला अजून करायचं काय? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पेपर लिहत असताना तुम्ही दोन पेन वापरू शकता. दोन म्हणजे दोन्ही पेन पण लिहायचे नाही. एकतर तुम्ही निळ्या रंगाचा पेन वापरा किंवा काळ्या रंगाचा पेन वापरा. तुम्ही जेल वापरू शकता, तुम्ही बॉल पेन देखील वापरू शकता, पण तुम्ही दोघी पेन एका याच्यावर वापरू शकत नाही. अंडरलाईन करायला सुद्धा दुसरे पेन तुम्ही वापरू शकत नाही. जर तुम्ही निळ्या पेनाने पूर्ण पेपर लिहाल तर पूर्ण पेपर निळ्या पेनानेच लिहायचा, आणि जर तुम्ही काळ्या पेनाने लिहित असाल तर पूर्ण पेपर तुम्ही काळ्या पेनानेच लिहिलेलं पाहिजे. तुम्ही जर 2 ते 3 पेपर पेन वापरले तर ते ग्राह्य धरल्या जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, तिसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कधीही पेपरला जाताना किमान अर्धा तास पहिले परीक्षा हॉलमध्ये जाणं गरजेचं आहे. का? कारण की ज्यावेळेस आपण घाईगडबड करतो आणि पेपरला वेळेवर पोहोचतो, आधीच आपण घाबरून गेलेलो असतो, आणि ज्यावेळेस आपण तिथे जातो त्यावेळेस आपल्याकडनं चुकून आपला जो पहिलं पान असतं बाळानो, जे पहिलं पान आहे आपण बघूया. पहिलं पान, हे जे पहिलं पान आहे इथे तुम्ही जे बघू शकता, हे पहिलं पान आपल्याकडनं घाई गडबडीमध्ये दुसराच पान उघडलं. एकच मिनिट. घाईघाईमध्ये हे याच्या आपल्यामध्ये चुकीची माहिती भरल्या जाते, आणि चुकीची माहिती भरल्या गेली तर आपला संपूर्ण पेपर हा आपण कदाचित नापास देखील होऊ शकतो. त्यामुळे शांततेत जायचं. शांततेत सगळ्यात पहिले हा पेपर मधील पहिलं जे पान आहे तुमचं, हा पहिला रकाना व्यवस्थित बघून चेक करूनच भरायचा आहे, आणि त्याच्यानंतर मग मूळ प्रश्नावर ज्यावेळेस आपण उत्तर लिहू शकतो त्यावेळेस तिथं येऊन तुम्ही प्रश्न लिहायचे आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की एक प्रश्न हा एकाच पानावर लिहायचा आहे. इथे पहिले रेष ओढायची आहे. रेष ओढल्यानंतर अशाच पद्धतीने तुम्ही जर पेपर लिहिला, सुटसुटीतपणे लिहिला, छान पद्धतीने लिहिला तर तुम्हाला मार्क हमखास मिळतात. अजून महत्वाची गोष्ट की तुमचं अक्षर शिक्षकाला समजेल अशाच भाषेत पाहिजे. जर तुमचं अक्षर शिक्षकाला उत्तर कळलंच नाही तर तुम्ही मार्क कसे देणार? त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यास करत असताना तुम्ही अक्षर सुधरायचं आहे. चौथी महत्वाची गोष्ट टाइम मॅनेजमेंट आहे. जर तुम्हाला 3 तासामध्ये 80 मार्काचा पेपर सोडवता आला नाही तर तुमचे मार्क, जे तुम्ही पेपर सोडवले त्याचे मार्क तुम्हाला मिळणार नाही, आणि पर्यायाने तुम्हाला मार्क कमी मिळतील. त्यामुळे तुम्ही टाइम मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने खूप साऱ्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका तुम्ही परीक्षेच्या आधी सोडवा आणि चांगल्या गुणांनी पास व्हा. तुम्हा सर्वांना 10वी आणि 12वीच्या बोर्डासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.